record. ठीक है. So in yesterday's class we have discussed about exception tolerance reagent. Aldehyde, all aldehyde will give positive tolerance reagent test. Ketones will give negative reagent test, negative tolerance reagent test. What are the exception? Exception is alpha hydroxy ketone, which gives positive formic acid. Formic acid because of the formic मतलब ये ग्रुप के वजह से, ओके, या COOH ग्रुप के वजह से ये फॉर्मिक एसिड पॉजिटिव टॉलरेंस रिएजेंट टेस्ट देगा. ठीक है. और बाद में हेमी एसिटाल, हेमी एसिटाल भी वाटर के प्रेजेंस में क्या हो जाएगा, अर्डियाइड के प्रेजेंस, अर्डियाइड में कन्वर्ट हो जाएंगे. देन दे विल गिव यू पॉजिटिव टॉलरेंस रिएजेंट टेस्ट. बट कीटाल और हेमी कीटाल विल नॉट गिव दिस पॉजिटिव टॉलरेंस रिएजेंट टेस्ट. ठीक है. और क्या होता है, टर्मिनल अल्काइंस. टर्मिनल अल्काइंस आल्सो शोज पॉजिटिव टॉलरेंस रिएजेंट टेस्ट. ओनली थिंग इज दैट वहां पे व्हाइट पीपीटी मिलता है. टर्मिनल इंटरनल अल्काइंस में यू वोंट गेट एनी टॉलरेंस रिएजेंट टेस्ट. ओके, सो दैट इज व्हाट योर टॉलरेंस रिएजेंट टेस्ट. डन. ये हो गए हमारी टॉलरेंस रिएजेंट टेस्ट. आज फिर हम चालू करते हैं. ओके, ये मुझे पसंद नहीं है कलर. व्यू पिच कलर वही अच्छा है हमारा, ग्रीन बोर्ड. ओके, चलो. हाँ, मैं भेज दूंगा आपको पीडीएफ. उसकी खाली पीडीएफ क्या आ जाएगी, पूरी ब्लैक में आ जाएगी, बाकी कुछ नाही आहे. चला, तर काल झालं टॉलरेंस रिएजंट. आज आपण असेच रिएजंट बघणार आहोत. कुठले कुठले रिएजंट असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. वेगवेगळे रिएजंट आणि इम्पॉर्टंट टेस्ट कुठल्या कुठल्या आहे, सो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. द नेक्स्ट टेस्ट इज नथिंग बट फेलिंग सोल्यूशन टेस्ट. ओके, सो नेक्स्ट टेस्ट इज व्हाट, फेलिंग सोल्यूशन. ही फार महत्वाची आहे बरं, फेलिंग सोल्यूशन टेस्ट. ओके, फेलिंग सोल्यूशन टेस्ट. आता फेलिंग सोल्यूशन पहिल्यांदा बघूयात त्याचं काय काय असतं. तर फेलिंग सोल्यूशन विल बी ऑफ टू टाइप. इट इज कॉल्ड एज फेलिंग सोल्यूशन A and failing solution B. What is failing solution A? Failing solution A is nothing but it is a CuSO4. So failing solution A is nothing but CuSO4. Okay, and failing solution B is nothing but Rochelle's salt, ROSCHELLES, Rochelle's salt. आपल्याला एक वेगळाच क्वेश्चन येऊ शकतो, which of the following is Rochelle's salt? Okay, so Rochelle's salt काय आहे? It is a potassium and sodium tartarate. Potassium mixed metals असतील, potassium and sodium tartarate. Okay, you know tartaric acid. What is tartaric acid? What is tartaric acid? कहाँ पे लिया था हमने? टार्टारिक एसिड क्या है? 2 कार्बन का कार्बोक्सिलिक एसिड, 1 COOH, मेसो टार्टारिक एसिड, एक्टिव टार्टारिक एसिड. याद है कुछ? यहाँ पे OH होगा, यहाँ पे OH होगा, यहाँ पे हाइड्रोजन होगा, यहाँ पे हाइड्रोजन होगा. ठीक है, यू कैन यूज मेसो और एक्टिव, कोई प्रॉब्लम नहीं है. बट ओनली थिंग इज दैट सॉल्ट लेना है आपको, तो ये हाइड्रोजन नहीं चाहिए मुझे वहां पे. और सॉल्ट की जगह मैं क्या कर देता हूँ, यहाँ पे लिख सकता हूँ COO. मुझे क्या चाहिए, पोटेशियम सॉल्ट एंड सोडियम सॉल्ट. मतलब एक तो निगेटिव होगा और ये दूसरा Na पॉजिटिव होगा, और यहाँ पे ये निगेटिव होगा, स्टेबलाइज बाय, फिर वहां पे सोडियम लिखा मैंने तो यहाँ पे K लिखूंगा. तो ये मिक्स्ड होता है, मिक्स्ड मेटल्स होंगे. सो दिस वन इज कॉल्ड एज रोशेल्स सॉल्ट. इसको हम बोलते हैं रोशेल्स सॉल्ट. रोशेल्स सॉल्ट की सिंपल सी डेफिनेशन है, इट इज ए पोटेशियम एंड सोडियम टार्टारेट, और सॉल्ट ऑफ पोटेशियम एंड सोडियम टार्टारिक एसिड. टार्टारिक एसिड का सॉल्ट होता है ये. ठीक है, बस. और ये होता है CuSO4. सो व्हाट इज दैट ऑब्जर्वेशन, क्या होता है, अगर ये पॉजिटिव टेस्ट होती है
तो ये जो CuSO4 है, CuSO4 जो कि Cu+2 ऑक्सीडेशन स्टेट में होता है, इसका खुद का क्या हो जाएगा, रिडक्शन हो जाएगा Cu, ये कन्वर्ट हो जाएगा Cu2O में, और Cu2O में उसका ऑक्सीडेशन स्टेट होगा Cu+1। ओके, और ये जो पीपीटी बनता है Cu2O का, सो दिस इज द रेड पीपीटी, रेड पीपीटी, और रेड पीपीटी, दिस इज द ऑब्जर्वेशन फॉर योर पॉजिटिव, ऑब्जर्वेशन फॉर पॉजिटिव फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट। ओके, बाकी डिटेलिंग नहीं चाहिए, बस इतना ध्यान में रखो। दो चीजें, 2-3 पॉइंट इसमें है, व्हाट इज फेयरिंग सॉल्यूशन ए, व्हाट इज फेयरिंग सॉल्यूशन बी। फेयरिंग सॉल्यूशन में आपको दोनों आपको एट ए टाइम चाहिए, और ये जो होते हैं ये मिक्स करके नहीं रखते हैं, दो दो अलग अलग बॉटल्स होती है। ये ऐसे बॉटल्स सभी, कोई भी केमिकल लैब में जाओगे तो टेबल के लिए, टेबल के ऊपर ऐसे दो बॉटल्स रखे होंगी, जिसके ऊपर एक लिखा होगा फेयरिंग सॉल्यूशन ए ऐसा लिखा होगा, और दूसरे के ऊपर बी लिखा होगा। ओके, फेयरिंग सॉल्यूशन बी ऐसे होगा, फेयरिंग सॉल्यूशन ए, फेयरिंग सॉल्यूशन बी। ये दोनों मिक्स करके नहीं रखते हैं, मिक्स करोगे तो ये इसका ये ज्यादा देर नहीं टिकेंगे और अलग ही कुछ देंगे। जब रिएक्शन करोगे, अंडर स्टडी जो है आपका, वो यहाँ पे टेस्ट ट्यूब में लोगे, और इसमें दोनों एक एक करके डालोगे, मतलब ए भी डालोगे और बाद में बी डालोगे, और जैसे ही आप डालोगे तो यू हैव टू चेक द ऑब्जर्वेशन। अगर आपका रेड पीपीटी आता है, रेड पीपीटी आता है, तो आप बोलोगे ये पॉजिटिव टेस्ट है, नहीं आता है तो ये है नेगेटिव टेस्ट। बस इतना सिंपल है। व्हाट इज दैट, योर फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट। कौन से कंपाउंड हमें फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट देते हैं, तो सिंपल सी बात है, ऑल ऑल अल्डिहाइड नहीं, ऑल अल्डिहाइड नहीं, ये भी अल्डिहाइड के लिए है, बट ओनली यहाँ पे क्या होता है, अल्काइल कनेक्टेड टू CHO ऑन फेयरिंग सॉल्यूशन यू विल गेट रेड पीपीटी। इसका जो ऑक्सीडेशन होगा फेयरिंग सॉल्यूशन में इसका ऑक्सीडेशन हो जाएगा, एंड इट विल कन्वर्ट इनटू कार्बोक्सिलिक एसिड, और आपको मिलेगा Cu2O का प्रेसिपिटेट। ओके, मतलब रेड प्रेसिपिटेट फॉर्म हुआ, मतलब ये हो गया आपकी पॉजिटिव फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट। बट अगर सारे के सबके सब अल्डिहाइड देते हैं, नहीं, इफ इट इज एरोमेटिक अल्डिहाइड्स, एरोमेटिक अल्डिहाइड मतलब CHO, आई विल राइट इट हियर, एरोमेटिक अल्डिहाइड फेयरिंग सॉल्यूशन में फेल हो जाते हैं। एरोमेटिक अल्डिहाइड, तो आपके पास बहुत अच्छी टेस्ट है एरोमेटिक बेंजाल्डिहाइड और एसिटाल्डिहाइड जानने के लिए। ओके, एरोमेटिक अल्डिहाइड विल नॉट गिव फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट। कीटोन, कोई कीटोन आपका ये फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट नहीं देगा, नो रिएक्शन। हाँ, यहाँ पे भी एरोमेटिक अल्डिहाइड, बेंजाल्डिहाइड, फॉर्मिक एसिड फॉर्मिक एसिड देगा या नहीं देगा, फॉर्मिक एसिड HC डबल बॉन्ड OH, फॉर्मिक एसिड ये टेस्ट देगा या नहीं देगा, फॉर्मिक एसिड इस ग्रुप के कारण यस ये पॉजिटिव टेस्ट देता है। ओके, फॉर्मिक एसिड एक्सेप्शन होता है, अल्डिहाइड के सारे टेस्ट देता है क्योंकि यहाँ पे CHO ग्रुप भी प्रेजेंट होता है, और अदर एसिड्स कोई लिखो मत चैटिंग में, एनीथिंग यू आर आस्किंग मी इन चैटिंग। ओके, so directly बोलना तरी चालेल, because I am not checking that chats। okay, तो यहाँ पे क्या होगा, नेक्स्ट केस में all other acids will not give this test। और क्या है, अल्फा कीटो जो वहां पे एक्सेप्शन था, RC डबल बॉन्ड O C OH, अब ये H को कनेक्ट होगा, अल्काइल ग्रुप को कनेक्ट होगा, मतलब ये क्या है, अल्फा हाइड्रोक्सी कीटोन, ये भी एक्सेप्शन है। जैसे ये टॉलरेंस रिएजेंट टेस्ट देता है, ये फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट भी देता है पॉजिटिवली। ठीक है, तो ये है इंपॉर्टेंट फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट। फेयरिंग सॉल्यूशन टेस्ट भी विच ऑफ द फॉलोइंग कैन गिव पॉजिटिव, मतलब आपके पास है, लेट मी फिनिश, देन आप लिख सकते हैं पीएच, सपोज मेरे पास है CH3CHO and PHCHO। How can I distinguish A and B? क्या मैं टॉलरेंस रिएजेंट से डिस्टिंग्विश कर सकता हूँ? टॉलरेंस रिएजेंट क्या करेगा, टॉलरेंस रिएजेंट दोनों के लिए पॉजिटिव होगा, दोनों के लिए नेगेटिव होगा, या फिर दोनों के लिए, एक के लिए पॉजिटिव एक के लिए नेगेटिव होगा, बोलो टॉलरेंस रिएजेंट।
पॉझिटिव्ह दोघांसाठी. दोघांसाठी ए एंड बी बोथ पॉजिटिव होगा टोलेंस रिएजेंट बिकॉज अल्डिहाइड, टोलेंस रिएजेंट अल्डिहाइड के लिए। बट अगर इनको डिस्टिंग्विश करना है तो मैं क्या करूंगा, इसको फेलिंग सॉल्यूशन टेस्ट लूंगा। फेलिंग सॉल्यूशन, फेलिंग सॉल्यूशन टेस्ट में कौन सा पॉजिटिव देगा कौन सा निगेटिव देगा, ए और ए बी। पॉझिटिव्ह A आणि ये बी क्या होगा, निगेटिव्ह. ए विल गिव पॉजिटिव टेस्ट और बी विल गिव निगेटिव टेस्ट। Negative. यस, दैट्स व्हाई दिस इज अ वेरी इंपॉर्टेंट टेस्ट। ठीक है, तो ये है आपकी फेलिंग सॉल्यूशन टेस्ट। क्लियर? तो ये आप टेस्ट लिख लो पहले अच्छे से। चलो स्टार्ट कर दो लिखना। Failing solution test. Failing solution, it is a mixture. Failing solution is a mixture of two different solution. One is failing solution A and failing solution B. सेपरेटली भी क्वेश्चन आता है, व्हाट इज फैलिंग सॉल्यूशन ए, व्हाट इज फैलिंग सॉल्यूशन बी। क्वेश्चन ऐसा भी आ सकता है, विच ऑफ द फॉलोइंग इज रोशेल सॉल्ट। ओके, यहीं पे 4-5 क्वेश्चन वैसे बन जाएंगे। Which of the following is failing solution, which of the following solution is A, which of the following is B। ठीक है, फिर रोशेल सॉल्ट क्या है, रोशेल सॉल्ट लिखना पड़ेगा उसका स्ट्रक्चर। ध्यान रखो, सो इट इज ए पोटेशियम एंड सोडियम टार्टारेट। टेस्ट का ऑब्जर्वेशन क्या है, ओके। आता तुम्ही MS चे 1 चालू करू शकता, याचं पण, किंवा बुकलेट सॉल्व करणं चालू करू शकता। नवीन काय पॉइंट तुम्हाला जर ऑब्झर्व होत असेल तर मला फक्त सांगा की सर हे नाही झालं, हे नाही झालं म्हणून। हो. बुकलेट पण चालू करा, आधी बुकलेट करा पेजचं काय आहे तर, सर्व क्वेश्चन व्हायला पाहिजे। बुकलेट झाल्यानंतर मग पुढचं चालू करा। अल्कोहोल फिनॉल इथर झाले का एक्सरसाइज सॉल्व करून? हा थोडे झालं, थोडे राहिले. रितू, हा Sir, बरोबर आहे, ह्याच्यातले हे aqueous सोल्युशनच असतं। CuSO4 तर प्रेसिपिटेट असतं ना, जेव्हा सोल्युशन असतं ना देन इट विल बी इन aqueous स्टेट, मतलब इट विल बी Sir. dissolved in the water, so it is aqueous CuSO4। yes, it is aqueous CuSO4। सर अल्कोहोल आणि फिनॉलचं ते हे झालंय, MS7चं झालंय, मॉड्यूल राहिलंय। ठीक आहे, MS चे 1 जमलं ना पूर्ण? त्यात काय पॉइंट काय झालंय का, डाऊट वगैरे आले? हा सर, थोडेसे आलेत। मी ते तुम्हाला त्या दिवशी सेंड केले होते सर, नाही तो नाही, त्याच्या आधी सेंड केले होते। बर, पुन्हा एकदा सेंड करून दे काय असेल तर, मग हा, बघूयात। हो सर. अल्कोहोल फिनॉल इथं टेस्ट झाली का आपली? नाही झाली वाटते। अल्कोहोल फिनॉल इथं नाही झाली टेस्ट। चला अल्कोहोल नाही फिनॉल इथं टेस्ट घेऊन घेऊ आपण। झाली ना की नाही झाली? नाही नाही, ठीक आहे, एक टेस्ट टाकतो। कधी घेऊ? पुढच्या वीक मध्ये? चालेल। कधी? मंडे ट्यूसडे वेन्सडे की थर्सडे फ्रायडे सॅटरडे? टेस्ट सांगा कधी घेऊ? सॅटरडेला? आज आज घेऊ? चला नेक्स्ट सॅटरडे हे असेल ना, टेस्ट ऑन
अल्कोहोल फिनॉल इथर. ठीक आहे, अल्कोहोल फिनॉल. बरं कुठली झाली असेल तर मला फक्त एकदा स्क्रीनशॉट पाठवा की कुठली ही झालेली आहे म्हणून, नाही तर मग मी तीच जर झालेली असेल तर तीच परत पाठवेल तुम्हाला. अल्कोहोल फिनॉल इथर. ठीक आहे. नेक्स्ट सॅटर्डेला टेस्ट आहे अल्कोहोल फिनॉल इथरवर. टाइम सांगून देते आताच, किती वाजता क्लास झाल्यानंतर की किती वाजता घ्यायची, 12 वाजता वगैरे. किती नको बाहेर क्लास नको. किती ते किती असतो तुमचा? 11 ते 12:30 असते. काय क्लास असतो की त्यावेळी फ्री असता? नाही 11 ते 12:30. एक सांग मला, क्लास 1 किती वाजता वाजता घ्या, 1 संपतो वाजता. एवढं सांग फक्त मला. 12:30. 12:30ला संपतो ना, मग 1 वाजता ठेवू का? हो. 1 PM सर्वांचा. ओके, ऑल ऑफ यू डन. 1 PM नेक्स्ट सॅटरडे टेस्ट ऑन अल्कोहोल फिनॉल इथर. क्लिअर? आता सांगून द्या कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर. नेक्स्ट सॅटर्डेला 1 वाजता टेस्ट असेल अल्कोहोल फिनॉल इथर. मला फक्त त्या दिवशी सॅटर्डेला सकाळी रिमाइंड करा. सॅटर्डेला आपला क्लास आहे, म्हणजे थर्सडे फ्रायडे सॅटर्डेला आपला क्लास असेल त्यावेळी म्हणजे एकदा रिमाइंड पण होऊन जाईल, नाही तर अर्धे लोक विसरून जातील की टेस्ट सांगितली होती म्हणून. ठीक आहे, मला पण आठवण नाही तर मीच विसरून जाईल टेस्ट आहे म्हणून. ओके चलो हो गया. बघतो मी टेस्ट कशी घ्यायची तुमची, तर ते लिहून घ्या. चला लवकर. आणि लगेच पुढच्या वीक मध्ये, त्याच्या पुढच्या वीक मध्ये आपण कार्बोनिल वर घेऊयात. अल्कोहोल फिनॉल इथर झाला तुमचा. आता काय डाऊट असेल तर मला आता या केस मध्ये टाकून ठेवा. जर मी टेस्टच्या आधी तुम्हाला एखादा असाइनमेंट देता आली तर असाइनमेंट देऊन ठेवेल आणि नंतर मग टेस्ट घेईल, काही प्रॉब्लेम नाही दोन्ही. ठीक आहे, असाइनमेंट दिली तर टेस्ट डिफिकल्ट राहील, असाइनमेंट नाही दिली तर मग टेस्ट थोडी सिंपल लेवलला घेईन. असाइनमेंट देईल आधी मी, आधी बघतो माझ्याजवळ आहे का तर. आणि अल्कोहोल फिनॉल इथर मला फक्त एकदा व्हॉट्सअप करून दे, स्क्रीनशॉट केले तरी चालते की हे तुम्ही दिलंय म्हणून. माझ्याकडून टेस्ट आल्यात का, किती आल्यात का काही ओपीएस वगैरे यावेळी की नाही, मी विसरतो. नाही आली. एकही नाही? असं कसं, तुम्ही काहीच नाही मागितलं मला? अल्कोहोल फिनॉल इथर मी काहीच नाही दिलं तुम्हाला? नाही दिलं. अरे मग कसं रे तुम्ही? माझे विचारलं होतं मग तुम्हाला, मग तुम्ही परत विसरून गेले. बरं ठीक आहे, मध्ये मध्ये आठवण देत चला जर टेस्ट वगैरे नाही झाली तर, की माझ्या मागे सर्व क्लासेस असतात ना, मग मी विसरून जातो. ठीक आहे, बरं आता मी घेतो अल्कोहोल फिनॉल इथरचे तुम्हाला आता असाइनमेंट पण पाठवून देईल एखादी, नंतर टेस्ट घेऊ. ठीक आहे, चला नेक्स्ट. ओके, हे घेऊन आपण क्वेश्चन लिहून घ्या. झालं, हे लिहून झालंय, स्क्रीनशॉट तरी काढून घ्या जर नसेल लिहिलं तर. चलो नेक्स्ट, CH3 आणि PHO, हाऊ टू डिस्टिंग्विश दे. ठीक आहे, हा पण असा क्वेश्चन येतो. नेक्स्ट इज बेनेडिक्ट सोल्युशन. थर्ड आहे ना, टोलेन्स रिएजंट नंतर टोलेन्स रिएजंट, फिलिंग सोल्युशन, अँड थर्ड वन इज बेनेडिक्ट सोल्युशन टेस्ट. ओके, बेनेडिक्ट सोल्युशन टेस्ट लिहिलं तरी चालेल सोबतच. इट इज अ so Benedict solution is a mixture of, it is mixture of CuSO4 and citric acid. Citric acid, citric acid कुठे असतंय? citric acid कुठे असते बोला? लेमन, ऑरेंज. ऑब्झर्वेशन पण इथे काय असेल, CuSO4 will convert it into Cu2O, म्हणजे याचा पुन्हा रेड पीपीटी मिळणार आपल्याला, रेड पीपीटी. So that is your observation. Observation is what? CuSO4 will convert into that PPT of Cu2O. Okay,
and what will be the this Benedict solution test is similar to, it is similar to Tollens reagent. Okay, और जनरली क्या होता है, all aldehydes will give positive test. all aldehyde म्हटल्यानंतर मग aromatic आले, aliphatic आले, positive test, but ketones will give negative test. बस यासाठी जास्त काही नाहीये, aldehyde आणि ketones. ठीक आहे, ketones will give negative test. It is also called as, म्हणजे मला वाटतं टोलेन्स रिएजंटच्या सर्व टेस्ट, ऑल टोलेन्स रिएजंट, सो इट इज सिमिलर टू टोलेन्स रिएजंट. मी लिहिलं इथं, दिस इज सिमिलर टू टोलेन्स रिएजंट, मतलब सिमिलर टोलेन्स रिएजंटच्या जेवढ्या टेस्ट असतील आणि त्याचे विथ एक्सेप्शन, ऑल विल बी अप्लाइड हियर ॲज इट इज, कॉपी पेस्ट. ठीक आहे, म्हणजे मग अल्फा हायड्रॉक्सी कीटोन, ठीक आहे, हेमी ऍसिटाल, हेमी कीटाल, ते येईल यात सर्व. ठीक आहे, सो दॅट इज द बेनेडिक्ट सोल्युशन टेस्ट. चला लिहून घ्या, बेनेडिक्ट सोल्युशन टेस्ट, तिसरी इम्पॉर्टंट टेस्ट. हा बाय सल्फाइड आहे की सल्फाइड आहे, NaHSO3? बाय सल्फाइड आहे की बाय सल्फाइड आहे? फाइड, IDE. IDE, बायसल्फाइड, सोडियम बायसल्फाइड टेस्ट. ओके, सोडियम बायसल्फाइडचा फॉर्म्युला काय असेल? इट इज नथिंग बट दिस वन, NaHSO3, यस, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, SO3, NaH, एक हायड्रोजन असेल इथे आणि एक काय असेल, इज इट करेक्ट? O मायनस आणि Na प्लस. ठीक आहे, इज इट करेक्ट और वेगळं काहीतरी आहे, SO3 Na? हा, गपना कोण आहे रे? की असा आहे, OH आहे का इथे? नाही ना, SO3 NaHSO3. ठीक आहे, एकदा चेक करून घ्या स्ट्रक्चर. काय होतं इथं, RCHO, when this compound is treated with NaHSO3, NaHSO3, oxygen वर निगेटिव्ह चार्ज येतो, so one of the oxygen will attack over this one, आणि इथे काय होईल, R connected to, अच्छा हा जो C आहे, अच्छा मला वाटतं इथे सिंगल बॉन्ड आहे आणि OH आहे. I think, सर सिंगल बॉन्ड तर डबल बॉन्ड OH, एकच डबल बॉन्ड आहे. हा तेच म्हटलंय, एक सिंगल बॉन्ड आहे आणि OH असेल. ओके, कारण की इथे प्रोटॉन ट्रान्सफर होईल आणि इथे हा इथे निगेटिव्ह जेव्हा होईल ना, सो इथला एक प्रोटॉन पण एक्सचेंज होईल आणि इथे OH येईल. मी डायरेक्टली लिहितोय, इथे हायड्रोजन येईल आणि इथे काय होईल माहितीये का, इट इज कनेक्टेड टू O कनेक्टेड टू SO2. ओके, अशा पद्धतीने. ठीक है, और OSO2, so this way it will be attached there, ऑक्सिजन अटॅक करेल, सो और SO2 मायनस असेल इथं आणि हे दॅट वन विल बी Na पॉझिटिव्ह. किंवा लिहिताना बऱ्याचदा कशा लिहितात लोक, सो RC डबल बॉन्ड O connected to H, whenever it is treated with NaHSO3, so it will convert into RCH over OH and this one will be SO3 Na negative पॉजिटिव. दिस वे ऑल्सो पीपल आर राइटिंग, बट यहाँ पे ऑक्सीजन से अटैच्ड होता है. द अदर थिंग इज दैट अगर आपके पास है RC डबल बॉन्ड O कीटोन, तो इन दैट केस अगर CH3 है तो यहाँ पे प्रेसिपिटेट बन जाएगा. दिस रिएक्शन ऊपर वाला ही प्रेसिपिटेट बन जाता है. सो यहाँ पे इंस्टेड ऑफ अल्काइल हाइड्रोजन देयर इज ए CH3 ग्रुप, RCOH, यहाँ पे CH3 होगा और क्या होगा, SO3 Na. ये पॉसिबल है. Who is this? Ritu. Okay, so you are getting this one. Okay, तो यहाँ पे precipitate मिलेगा.
So this test is positively, तो ये precipitate. So there is a formation of the precipitate. ये सब जो होंगे they are nothing but PPT formation. आपको PPT मिल जाएगा. But ये यहाँ पे PPT कौन कौन देगा? Aldehyde आपको PPT देगा, possible है. कीटोन में सब कीटोन्स नहीं देंगे, सब कीटोन्स नहीं देंगे, खाली देंगे मिथाइल कीटोन्स. कीटोन में वन ऑफ द ग्रुप मस्ट बी मिथाइल ग्रुप. मतलब यहाँ पे अगर मैंने कोई मिथाइल छोड़ के दूसरा ग्रुप लगा दिया, R C double bond O and then R dash, both R and R dash, either they should not be hydrogen as well as CH3 group. Okay, hydrogen और CH3 नहीं चाहिए मुझे. Okay, in that case you won't get any test. हाइड्रोजन है तो टेस्ट देगा, अल्डिहाइड सब अल्डिहाइड देंगे टेस्ट, और एक मिथाइल ग्रुप है तो भी चलेगा. तो मिथाइल कीटोन आपको ये पॉजिटिव टेस्ट देंगे. मैं क्या लिखता हूँ यहाँ पे, मिथाइल कीटोन्स, ketones will give positive test, but other ketones will not give you positive test. Okay, बाकी कोई ketones ये positive test नहीं देंगे. For example, PHCOH, PHCOCH3, PHCO, HCO, as ethyl whatever, hydrogen. कौन से पॉजिटिव, ABC, सोडियम बाइसल्फाइड टेस्ट देंगे. बोलो, NaHCO3 वाली टेस्ट चाहिए मुझे. Which of the following can give positive NaHSO3 test, सोडियम बाइसल्फाइड टेस्ट? बोलो. फर्स्ट वन हाँ दे पॉजिटिव, yes. सेकंड वन दे पॉजिटिव थर्ड वन नहीं नेगेटिव. नेक्स्ट वन नहीं नहीं देना, नहीं देना. दे अच्छा एच एच है नहीं था. सर तो पीएच वाटतंय. अरे एच है ना. ओके दे हा दिला आता. okay, so it will give you positive test. And this one last हाँ one दे positive test. So this is what your NaHSO3 test. Okay, so write down this one, sodium bisulfite test. ऑब्झर्वेशन असते की याचं पीपीटी सॉल्ट होतंय ना, सॉल्ट जिथे होतं देयर इज अ फॉर्मेशन ऑफ पीपीटी. स्पेसिफिक कलर वगैरे नसतोय का? नाही यातला नाहीये काही कलर. बघू देत मला काय करायचं. नाही कलरचं काही नाहीये.
डन. चलो टेक अ स्क्रीनशॉट. NHSO3 then this one. ठीक है. ठीक आहे, झालंय ना. मीटिंग क्लोज करतो आणि पुन्हा मीटिंग रिस्टार्ट करतो, म्हणजे आता नाहीतरी टाइम संपत आलेला आहे याचा. पुन्हा मध्येच आपण चालू करू आणि मध्येच बंद पडेल ते. ठीक आहे. सो आय विल स्टॉप द मीटिंग हियर, अगेन स्टार्ट. ओके, सेम लिंक वर पुन्हा रिजॉईन करा.